पावसाळ्यामध्ये गरमागरम मोमोज खायला आपल्या सगळ्यांना आवडतं. म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय हेल्दी, डायबेटिक फ्रेंडली, जे तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये देखील खाऊ शकता असे ओट्स वेज मोमोज कसे बनवायचे ते दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण ओट्स मोमोजसाठी स्टफिंग बनवून घेऊया. कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलंय. त्यामध्ये आता चिरलेलं लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालायची आहे. आणि आता यामध्ये पातीचा कांदा, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली शिमला मिर्च. आता या भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडीशी काळी मिरी पूड, ग्रीन चिली सॉस, थोडासा रेड चिली सॉस, थोडासा सोया सॉस. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी 1 ते 2 मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचंय, जास्त शिजवायचं नाहीये. आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची. हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. आणि आता ओट्स मोमोजसाठी स्टफिंग तयार झालंय. आता हे व्यवस्थित थंड करून घ्यायचंय. आता ओट्स मोमोजसाठी पीठ मळून घेऊया. इथे मी 1 कप ओट्सचं पीठ घेतलेलं आहे. ओट्स मिक्सरला लावून ते बारीक करून घेतलेत. आता यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचंय. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आता यामध्ये मी कलरसाठी बीटाचा रस घालत आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ मी असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आणि याला छान बीटाचा कलर देखील आलेला आहे. आता हे 15 मिनिटं असंच झाकून ठेवायचंय. आता हा ओट्सच्या पिठाचा गोळा आपल्याला पुरीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ना जास्त पातळ ना जास्त जाड अशी ही पुरी लाटून घ्यायची. आणि आता यामध्ये हे स्टफिंग घालायचं आहे. आता याला तुम्ही जो तुम्हाला मोमोजचा शेप येतो त्याप्रमाणे ह्याला शेप द्यायचा आहे. मी याला साईडने अशा कडा फोल्ड करून घेते. हे पहा. आणि आता हे असं दाबून घ्यायचं आहे आणि वरचा भाग हा फिरवायचा आहे. अशा प्रमाणे ह्याला मी मोमोजचा शेप दिलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व मोमोज मी बनवून घेतलेत. आता हे स्टीम करूया. आता स्टीमरमध्ये बटर पेपर ठेवून आपल्याला सर्व मोमोज छान स्टीम करून घ्यायचे. आता झाकण लावून हे ओट्स मोमोज 15 ते 20 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे. ओट्स मोमोज आता व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर थोडेसे हे पांढरे तीळ स्प्रिंकल करायचे. तयार झालेले आहेत सुपर हेल्दी ओट्स वेज मोमोज. हे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी बरोबर एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.